नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे स्टडी स्टुडिओ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत उपयोजित मराठीतील मुलाखत हा विषय. तर चला बघूया. आधी आपण शिकणार आहोत मुलाखत म्हणजे काय, दुसरं शिकणार आहोत मुलाखतीचे स्वरूप, तिसरं मुलाखतीचे प्रमुख हेतू, चौथं मुलाखतीची पूर्वतयारी, पाचवं मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य आणि मुलाखतीचा समारोप. आता एखादी मुलाखत निपुण होण्यासाठी, खूप सुंदर होण्यासाठी, आकर्षित होण्यासाठी ह्या 7 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागणारच आहे. जर ह्या 7 गोष्टी आपण म्हणजे बोलतात ना एकदम सुंदरपणे करता आल्या तर ती मुलाखत म्हणजे एकदम सुंदरच होते. तर बघूया आपण. आधी बघूया मुलाखत म्हणजे काय. मुलाखतीचा शब्दकोशातील अर्थ बघितला तर विचारपूस आणि बोलीचाली गाठभेट असा आहे. मुलाखत हा शब्द एक अरबी शब्दातून आला आहे. अरबी शब्द मुलाकात. ह्या मुलाकात अरबी शब्दातून मुलाखत हा मराठी शब्द तयार झालेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू असं म्हणतात. आणि मुलाखतीची व्याख्या म्हणजेच नियोजनपूर्वक केलेला संवाद. मुलाखतीचा जो संवाद असतो तो नियोजनपूर्वक केलेला असतो. आधीच ठरवलेलं असतं की कोणते प्रश्न विचारायचे, कोणी कोणतं उत्तर द्यायचं आहे ते. आता इंटरव्ह्यू म्हणजे ते 2 पद्धतीचे इंटरव्ह्यू असतात. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इंटरव्ह्यू जो आपण जॉबसाठी दिला जातो तो इंटरव्ह्यू वेगळा. तिथे प्रश्न काय असतात हे माहीत नसतं. पण हा जो इंटरव्ह्यू घेतला जातो हा एका विशिष्ट व्यक्तींच्या वैशिष्ट्यांसाठी घेतलेला असतो. आता आपण बघूया मुलाखतीचे स्वरूप. 3 प्रमुख घटक असतात मुलाखतीच्या स्वरूपामध्ये: मुलाखतदाता, मुलाखतकार आणि वाचक, प्रेक्षक, श्रोते वर्ग. मुलाखतदाता म्हणजे जो मुलाखत देणार आहे तो, आणि मुलाखतकार म्हणजे जो मुलाखत घेणार आहे तो. वाचक, प्रेक्षक, श्रोते वर्ग म्हणजे जो मुलाखत वाचतो त्याला वाचक म्हटलं जातं, जो मुलाखत बघतो त्याला प्रेक्षक म्हटलं जातं, आणि जो मुलाखत ऐकतो त्याला श्रोते असं म्हणतात. विविधांगी स्वरूप बघितलं तर मुलाखत ही एका व्यक्तीची मुलाखत. म्हणजे आपण जर इंटरव्ह्यू बघितला घेताना तर असं आहे की एक व्यक्ती असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीची मुलाखत घेत असतो, पण एकापेक्षा तो अनेक व्यक्तींची देखील मुलाखत घेऊ शकतो. म्हणजे समजा जर मी मुलाखत घेते आहे तर मी 2 व्यक्तींची किंवा 3 व्यक्तींची एकाच वेळी मुलाखत घेऊ शकते. किंवा मुलाखतदाता एक असतो पण मुलाखत घेणारे अनेक असतात. अनेक म्हणजे 1 किंवा 2, म्हणजे मोस्टली तर एकच असतो. काही ठिकाणी बघाल तर मग 2-2 असतात. तर मुलाखतकार आणि मुलाखतदाता हे अनेक असू शकतात मुलाखतीच्या वेळी. त्यांच्यावर बंधन नाही आहे की एकच असला पाहिजे, 2च असले पाहिजे, असं काही नाही. एक मुलाखतकार अनेक मुलाखतदात्यांची मुलाखत घेऊ शकतो, किंवा एक मुलाखतदाता अनेक मुलाखतकारांना त्यांची मुलाखत देऊ शकतो. आता आपण बघूया मुलाखतीचे स्वरूप. विविध प्रकार: लिखित, श्राव्य, दृकश्राव्य, प्रकट. मुलाखत हा पूर्वनियोजित संवाद असतो, हा आपण आधीच बघितलं आहे. लिखित मुलाखत असते. लिखित मुलाखत म्हणजे मॅगझिन्स, पेपर पुरवण्यामध्ये जी येते त्याला लिखित मुलाखत अशी म्हणतात. आजकाल तर खूप सारे वेबसाईट्स पण आहेत ज्या वेबसाईट्सवर लिखित मुलाखत असते. श्राव्य मुलाखत म्हणजे जी रेडिओवरनं आपण ऐकतो एखाद्याची मुलाखत, ती मुलाखत. दृकश्राव्य मुलाखत म्हणजे जी आपण बघतो प्रत्यक्षात, जिथे मुलाखत चालू आहे तिथे जाऊन बघतो, त्याला दृकश्राव्य मुलाखत असं म्हणतात. किंवा आज आपण TV वर पण मुलाखती बघतो, ती सुद्धा दृकश्राव्य मुलाखत आहे. मुलाखत हा पूर्वनियोजित संवाद आहे, तर आपण आधीच बघितलं आहे. मुलाखत नक्की कोणाची घ्यावी? आपण आता सगळ्यांचीच मुलाखत घेऊ नाही शकत. आधी मी तुम्हाला सांगितलं होतं
की मुलाखत ही एका विशिष्ट व्यक्तीची त्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यांची घेतली जाते. म्हणजे एखादा प्रसिद्ध व्यक्ती किंवा कर्तृत्व संपन्न व्यक्ती, विशेष कार्य ज्याने केलं असेल असा व्यक्ती, सामान्य व्यक्ती म्हणजे त्याने काहीतरी केलं असावं आपल्यासाठी असा व्यक्ती, अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. म्हणजे इन शॉर्ट की त्याने समाजासाठी काहीतरी केलं असावं किंवा तो प्रसिद्ध असावा किंवा त्याने तो कर्तृत्व संपन्न व्यक्ती असावा, अशा व्यक्तींची मुलाखत आपण घेतो. मुलाखतीचे हेतू, आता आपण बघूया मुलाखतींचे हेतू. की आता आपण मुलाखत घेतो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आपण काही लिहित असलो तरी त्या गोष्टीला काहीतरी ना काहीतरी हेतू लागतो. आता आपण शिक्षण घेतोय तर त्यामागे काय हेतू आहे? तुम्ही मुलाखत शिकतायत त्याच्यामागे हेतू आहे की तुम्हाला परीक्षेला तो येणार आहे म्हणून तुम्ही शिकताय. सो प्रत्येक गोष्टीसाठी हेतू असतो. तसंच मुलाखतीचे हेतू बघूया आपण. मुलाखत देणाऱ्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेण्यास आपल्याला मदत होते. हो, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण एखाद्याची मुलाखत घेतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वामधले जे विविध पैलू असतात जे एकदम पर्सनल असतात, जे कोणालाच माहीत नसतात, पण मुलाखतीदरम्यान ते उलगडले जातात. आणि ते जेव्हा उलगडतात तेव्हा आपल्याला माहीत पडतं की नाही हा व्यक्ती असा आहे, हा व्यक्ती तसा आहे असं. तर म्हणून हा एक मुख्य हेतू असतो की त्या माणसाचे, त्या व्यक्तीचे विविध पैलू उलगडून काढणे. नंतर दुसरे, व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकणे. म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या देशासाठी, समाजासाठी किंवा अनेक दुसरी काही कामं केली असतील तर त्यांनी ते काय काम केलं आहे असं बऱ्याच वेळ होतं आपल्याला की आपल्याला तो व्यक्ती माहीत असतो की तो कोण आहे, पण त्या व्यक्तीने काय काम केलं आहे आपल्यासाठी किंवा समाजासाठी, देशासाठी, किंवा असं जे चांगलं हितदायी जे काम आहे त्याने केलेलं आहे ते आपल्याला माहितीच नसतं. जे आपल्याला मुलाखती दरम्यान कळतं की त्या व्यक्तीने असं हितदायी काम केलेलं आहे. त्या व्यक्तीची संघर्षगाथा आपल्याला समजून घेता येते. म्हणजे समजा आपण कसं माहिती का, एखादा प्रसिद्ध व्यक्ती असल्यानंतर असंच म्हणतो की हा तर खूप पैशावाला आहे, पण कोणीच आधीच पैसेवाला नसतं. सगळ्यांना आधी खूप मेहनत करावी लागते तेव्हाच पैसे कमवले जातात. आणि मग त्या व्यक्तीची मुलाखती दरम्यान ना आपल्याला त्या व्यक्तीची संघर्षगाथा समजून घ्यायला मदत होते. म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं की त्याच्याकडे खूप पैसा आहे म्हणून खूप आयुष्य आरामात तो जगत असेल, पण त्याआधी त्याने किती दगडं फोडलेली आहेत आपल्याला माहीत नसतं. पण त्याने काय काय काम केली किंवा कोणत्या संकटांना त्याने तोंड दिलं आहे, संकटांना सामोरं गेलं आहे, हे आपल्याला मुलाखती दरम्यान कळतं. व्यक्तीच्या आत दडलेला माणूस आपल्याला समजून घेता येतो. कधी कधी असं होतं ना की ती समोरची व्यक्ती ना खूप अशी कठोर असते. म्हणजे बऱ्याचदा ना असं आपण ना सैनिकांच्या बाबतीत झालेलं आहे. आपण कर्नल्सच्या जेव्हा मुलाखती बघितल्या असतील तर तेव्हा असं वाटतं की अरे बापरे किती खतरनाक आहे, किती शिस्तप्रिय आहे. पण जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो ना तेव्हा मग आपल्याला कळतं तर की तो व्यक्ती किती प्रेमळ आहे. म्हणजे मी जेव्हा एका कर्नलची, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण जेव्हा कर्नलची एक मुलाखत बघितली होती तेव्हा मी फार घाबरून गेली होती की त्यांना बघूनच की बापरे आता तर मुलाखत एकदम बोरिंग होणार आहे, एवढे शिस्तप्रिय आहे वगैरे म्हटल्यानंतर, एवढे दिसायला पण डेंजर आहेत असे. तर मी घाबरून गेली होती. पण जेव्हा मुलाखत सुरू झाली ना तेव्हा ती इतक्या सुंदर प्रकारे झाली आणि त्यांनी इतके फ्रेंडली ते गप्पा मारत होते. एकदम त्यांनी असं पर्सनल टच तयार केला होता ना की असं वाटतच नव्हतं त्यांना बघून की ते एवढे डेंजर असतील करून. तर ते असं असतं की त्या व्यक्तीमध्ये दडलेला माणूस समजून घेण्यासाठी आपल्याला ना मदत होते मुलाखतीमुळे. विचारवंतांची विविध विषयातील मते जाणून घेणे हा एक मुख्य हेतू असतो. म्हणजे समजा कोणी समाजसुधारक असेल आणि आपण त्यांची मुलाखत घेत असू तर मुलाखत बघत असू किंवा घेत असू तर
मुलाखतीचा हा एक हेतू आहे की तो जो प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याचं तो जो त्या ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातील त्याचं ज्ञान किती आहे किंवा त्या क्षेत्राबद्दल त्याचं मत काय आहे हे जाणून घ्यायला आपल्याला जास्ती मदत होते. जसं आता मी बोलली की एखाद्या समाजसुधारकाची आपण जर मुलाखत घेत असू तर त्या समाजसुधारकाचं मत समाजाबद्दलचं काय मत आहे, त्याला का सुधारायचा आहे समाज किंवा कोणत्या काय गोष्टी, ह्या सगळ्या जाणून घ्यायला आपल्याला मदत होते. ज्या गोष्टी आपल्याला पण माहीत नसतात, आपणही शिकलेलो नसतो, त्या गोष्टी त्या एका मुलाखतीद्वारे आपल्याला समजून घ्यायला मदत होते. तज्ज्ञ व्यक्तींकडून नवीन नवीन माहिती मिळवणे. मुलाखतीचा अजून एक हेतू असा आहे की जे तज्ज्ञ व्यक्ती असतात, आता तुम्ही जर सायकॅट्रिक्स बघितले ना तर मनोपचार तज्ज्ञ ह्यांचा जर विचार केला आपण, उदाहरण म्हणून मी घेते की एखादा जर मनोपचार तज्ज्ञ असला तर काही आपल्या मनाबद्दलच्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात पण त्यांना त्या गोष्टीबद्दल खूप ज्ञान असतं. तर ते एका आपल्याला मुलाखती दरम्यान कळतं की जेव्हा मी एका मनोपचार तज्ज्ञांची ना मुलाखत पाहिली होती तेव्हा ना मला माहीत नव्हतं की आपलं मन स्थिर ठेवणं किती गरजेचं असतं आणि रोज मेडिटेशन केलं पाहिजे असं त्यांनी सल्ला दिलेला की तुम्ही रोज आवर्जून मेडिटेशन कराच, ध्यान कराच. का तर आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे आणि ते स्थिर का राहावं त्याची फायदे सांगितली होती. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, जे फक्त तज्ज्ञ व्यक्तींकडूनच त्यांची माहिती मिळते. एखादी घटना सखोलपणे समजून घेणे. आता काही जर झालं असेल त्यांच्या आयुष्याच्या निगडीत किंवा आत्ताच मी असं म्हटलं की जर आपण एखादी सैनिकांची किंवा पोलिसांची खूप अशा पदव्युत्तर व्यक्तींची जर आपण मुलाखत घेत असू तर एखादा प्रसंगाविषयी ना आपल्याला सखोल माहिती मिळते. समजा जर आपण एक उदाहरण देते तुम्हाला, जर समजा आपण एखाद्या कर्नलची मुलाखत घेतली त्यांची, तर आता ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे पार पाडलं, कसं काही झालं, तर ते त्यांच्याकडून मुलाखतीद्वारे आपल्याला कळतं की जर आपण त्यांची मुलाखत घेतली ना तर आपण त्यांना असे प्रश्न विचारणार तर ते आपल्याला उत्तरं देणार, तर त्या उत्तरातून आपल्याला ती सखोल माहिती मिळणार त्या एखाद्या घटनेची. समाज प्रबोधन आणि जनजागृती करण्यासाठी विशिष्ट नाही गोष्ट आपल्याला ना ॲक्ट्रेस आणि ॲक्टरमध्ये जास्ती दिसून येते. म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला ते आवडत असतात, आपले प्रिय असतात ते सगळे. तर मग असं असतं की होतं असं की ते एखादी गोष्ट सांगतात ना की मग आपल्याला असं होतं अरे हे मी का नाही करत, मी पण केलं पाहिजे, अरे हे पण नाही करत म्हणजे मी पण नाही करणार, असं त्यांचा प्रभाव आपल्यावर जास्ती असतो. ही माणसाची वृत्तीच असते बेसिकली. तर त्या वृत्तीमुळेच असं होतं आपल्यामध्ये बऱ्याचदा की जे आपली आयडियल किंवा जी आपली आवडणारी व्यक्ती असते ना ती आपल्याला काही सांगते ना तर आपण ते करतो. आता समजा XYZ हिरोईन आहे, अभिनेत्री आहे आणि ती म्हणाली की नाही मी प्लास्टिक वापरतच नाही, तर त्या अभिनेत्रीचे जे चाहते आहेत ना ते सुद्धा प्लॅस्टिक वापरणं सोडून देतात किंवा कमी करतात, जी समाज प्रबोधनाची आणि जनजागृतीची जास्ती गरज आहे आपल्याकडे. आणि म्हणजे फक्त मी हे असं उदाहरण दिलं, पण बाकीचे असं जर अंधश्रद्धा बघितली किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, काही अशा प्रथा आहेत वगैरे, त्यांना पण त्या सगळ्या गोष्टींना पण आपण जनजागृती करू शकतो की मुलाखतीद्वारे ती जनजागृती होऊ शकते. त्या प्रसिद्ध व्यक्तीने जर सांगितलं असं की असं नाही, असं आहे, तर मग तसं आपण करत जातो, तसे आपण स्वतःमध्ये बदल घडवत जातो. कलांचा रसस्वाद घेण्यासाठी ज्यांची आपण मुलाखत घेतो आहे त्यांच्यामध्ये ज्या दडलेल्या कला आहेत ना त्या देखील आपल्यासमोर येतात. फॉर एक्झाम्पल की जर कोणाला चांगली स्टँडअप कॉमेडी करता येते तर आपण त्यांना थोडंसं करायला लावतो की हां तुम्ही थोडं असं स्टँडअप कॉमेडी करून दाखवा आपल्या प्रेक्षकांना, वाचकांना. म्हणजे असं आहेत की त्यांच्यामधल्या ज्या कला आहेत ना त्या त्यांनी कशा निपुण केल्या, त्यांना कसं सुधरवलं, त्यांना कसं विशेष
रूप दिलं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आपल्याला मदत होते. परिसर जाणून घेण्यासाठी आपल्याला मदत होते. हा एक हेतू आहे की परिसर आपण जाणून कसा घेतला पाहिजे. आता इथे परिसर म्हणजे ते राहत आहेत तो परिसर नाही, तर परिसर म्हणजे लोकांचा परिसर, की त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या वातावरणात असणारी माणसं कशी आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला जास्त मदत होते. नोकरी आणि प्रवेश मिळवण्यासाठीचा हेतू म्हणजे एखादी आताच सांगितलं, म्हणजे आपण परत एक्झाम्पल घेऊया सैनिकांचं, की सैन्यात भरती होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, काय काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी पण आपल्याला एका मुलाखतीद्वारे कळू शकतात. हे एक उदाहरण आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला मुलाखतीद्वारे कळतात आणि मुलाखतींचे हाच हेतू असतो की आपल्याला ह्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत आणि श्रोतवर्गापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवता आल्या पाहिजे. आता आपण जेव्हा मुलाखतीची व्याख्या बघितली तेव्हाच असं बघितलं होतं की मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद. तर मुलाखतीची पूर्वतयारी पण करता आली पाहिजे. जर सुंदर मुलाखत करायची असेल तर आपल्याला ची अगोदरच तयारी करावी लागते. ती अगोदर तयारी कशी करायची? त्या मुलाखत दात्याची वैयक्तिक माहिती मुलाखतकाराला असली पाहिजे. म्हणजे जो मुलाखतकार असतो, जो मुलाखत घेणारा असतो, त्याला जो मुलाखत देणार आहे ना, त्याची सगळी माहिती असावी लागते. म्हणजे तो कुठे राहतो, त्याचं शिक्षण काय, त्याचं वय काय, सगळं त्याच्याबद्दल सगळी माहिती असावी लागते. कारण कसं असतं माहिती आहे का, जर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असल्या ना, तर आपल्याला प्रश्नावली काढणं, त्या हिशोबाने आपल्याला प्रश्न काढणं जास्त सोपं जातं. आणि त्या व्यक्तीशी किती पर्सनल टच आपण ठेवला पाहिजे याचा एक अंदाज येतो आपल्याला. मुलाखतदात्याचे कार्य समजून घेणे. मुलाखतदात्याचे जे कार्य असते ना, की समजा तो एखाद्या विशिष्ट गोष्टीत फार निपुण असेल, तर तो कसा निपुण आहे त्याच्यामध्ये, तो काय काम करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच माहीत असल्या पाहिजे. अगेन हा मुद्दा पण प्रश्न तयार करण्याच्या अनुषंगानेच आपण घेऊया. कारण की जर आपल्याला त्या व्यक्तीचं माहितीच नसेल तो काय काम करतो आहे, तर आपण मुलाखत का घेतो आहे, मग त्या मुलाखतीचा फायदाच नाही. म्हणून तो काय काम करतो आहे ह्याबद्दल आपल्याला माहीत असणं फार गरजेचं असते. मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन करणे म्हणजे त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवणं, त्या व्यक्तीबद्दलची जर काही पुस्तकं असतील, लेख असतील किंवा सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या माहिती असतील, त्या काढून आपण वाचल्या पाहिजे. म्हणजे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळायला आपल्याला मदत होते. मुलाखतीची प्रश्नावली तयार करणे. प्रश्नावली बघा, मी तुम्हाला बोलली की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला मुलाखतीच्या प्रश्नावली तयार करायची असते. मुलाखतीच्या माध्यमाची माहिती घेणे म्हणजे आता आपण आधी शिकलो होतो की प्रेक्षक, श्रोते आणि वाचक. म्हणजे जो वाचणार असतो तो वाचक असतो, जो बघणारा असतो तो प्रेक्षक असतो, जो ऐकणारा असतो तो श्रोता असतो. तर मुलाखतीचा माध्यम म्हणजे काय, तर श्रोते मुलाखत ऐकणारी मुलाखत आहे की बघणारी मुलाखत आहे की वाचणारी मुलाखत आहे हे माहीत असलं पाहिजे. तर ह्याचं आधीच माहिती करून घेतली पाहिजे, ही पूर्वतयारी असते. नंतर बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था व साहित्य तपासणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आधीच आपण ठरवलं पाहिजे की बैठक जर आता मुलाखत जर प्रेक्षकांसाठी असेल तर मग सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे. परत आपला आवाज, आता बऱ्याचदा मुलाखतीला कसं असतं माहिती आहे का, की मुलाखत आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे बघू शकतो, अशा प्रकारची मुलाखतसुद्धा असते. तर अशा वेळी आपण तिथे आधीच जाऊन बघितलं पाहिजे की तो हॉल किंवा तो सभागृह काही जे असेल जिथे मुलाखत घ्यायची ते किती मोठं आहे, तिथे येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या किती आहे, शेवटच्या रांगेपर्यंत आवाज जाईल का की नाही जाणार, ह्या सगळ्या गोष्टीची ना आधीच आपल्याला तयारी करावी लागते.
आणि अगोदरच मी तुम्हाला बोलली की आपल्याला ना एक मुलाखतदाराला ना मुलाखतदारासोबत एक पर्सनल टच ठेवावा लागतो, तरीच ती मुलाखत चांगल्या पद्धतीने तो घेऊ शकतो. म्हणून मुलाखतदात्यास अगोदरच भेटून घेणे. मुलाखतदात्याला आपण अगोदरच भेटलो ना की मुलाखतदात्याला माहीत असतात की येणारे प्रश्न काय असतात, त्याला उत्तर काय द्यायचं असतं. आणि आपण जर त्यांना अगोदरच भेटलं ना तर एक वेगळा पर्सनल टच असा तयार होतो. मी आधीच माझं असं म्हणाली की तो जर एकदम असा वैयक्तिक बॉन्ड तयार झाला ना की मुलाखत घेताना ना जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मज्जा जास्ती चांगल्या पद्धतीने येईल. ही एक पूर्वतयारी आपण केली पाहिजे. मुलाखतीची सुरुवात ना ही एकदम आकर्षक आणि काळजाला भिडणारी असली पाहिजे. एकदम सॉलिड मुलाखत असली पाहिजे. कशी माहिती आहे का, आता समजा एखादा चित्रपट येणार असेल ना तर त्याचं असं ट्रेलर बघितल्यानंतर असं होईल, अरे आता पुढे काय होणार, किंवा आपण कोणतं पुस्तक वाचलं असं ना, किंवा असं ना वाचताना कसं माहिती एकदम आकर्षक सुरुवात असते की ज्याच्यामुळे आपल्याला असं पुढे काय होणार ह्याची जी क्युरिओसिटी असते ना, ती क्युरिओसिटी प्रेक्षकांच्या मनामध्ये मुलाखतकाराला मुलाखतीच्या सुरुवातीला तयार करावी लागते, तरच ती मुलाखत एकदम सुंदर होते, नाहीतर ती मुलाखत एकदम गंडून जाते. तर मुलाखतीचं वातावरण जे सुरुवातीचं असतं ना ते एकदम हलकं फुलकं असलं पाहिजे, हस्तखेतं असलं पाहिजे. प्रेक्षक, श्रोते, वाचक, मुलाखतदाता आणि मुलाखतकार ह्या तिघांमध्ये कसं पर्सनल बॉन्डचा सर्कल तयार झाला पाहिजे, जिथे कोणालाच असं परकं वाटलं नाही पाहिजे, आपलंसं वाटलं पाहिजे. अशी सुरुवात असायला हवी मुलाखतीची. मुलाखतीचा मध्य आता सुरुवात तर आपण एकदम हसत खेळत हलकी फुलकी केली, चला झालं. तर मधला जो टप्पा असतो ना मुलाखतीचा, तो एकदम असा खूप नॉलेजेबल टप्पा असतो, ज्याच्यामध्ये आपण ना खूप महत्त्वाचे प्रश्न विचारतो. आणि हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, कारण की मुळात ह्याच टप्प्यामध्ये आपण त्या मुलाखतदात्याबद्दल अधिक जाणून घेतो, त्याच्या कामाबद्दल अधिक जाणून घेत असतो. म्हणून महत्त्वाचे प्रश्नांचा टप्पा असतो हा, की तिथे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. मध्यामध्ये मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्व जे आहे ना ते जास्ती सखोलपणे उलगडलं जातं ह्याच्यात. आणि मुलाखतदात्याला व्यक्त होण्यास जास्ती वेळ दिला जातो, की बाबा बोल, तुझ्या मनात जे काही दडलं आहे ना ते सगळं बोल. मुलाखतकार असं एक छोट्या गोष्टींना असं उखरून काढत असतो. आता मुलाखतकार आहे ना असे खूप सारे प्रश्न नाही विचारत. म्हणजे प्रश्नावली तयार करताना ना एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की 4-5 प्रश्नांना मिळून एक प्रश्न तयार केला पाहिजे, ज्याच्यामध्ये म्हणजे असा एखादा प्रश्न तयार करावा की ज्याच्यामध्ये 4-5 प्रश्नांची उत्तरं दडलेली असेल. म्हणजे कसं कमीत कमी प्रश्नात जास्तीत जास्त माहिती आपल्याला मुलाखतदात्याकडनं घ्यायची असते. मुलाखतीचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि हे सगळ्यांमध्ये नसतं, काही निपुण लोकांमध्येच असतं ते. प्रश्नांमध्ये लवचिकता असावी. आत्ताच मी तुम्हाला समजवलं की प्रश्नांमध्ये लवचिकता कशी असावी, की छोट्या गोष्टी उखरून काढण्यासाठी छोटी प्रश्न नाही विचारायची. एकच असा प्रश्न विचारायचा की त्या प्रश्नातून आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते मुलाखतदात्याला देता आलं पाहिजे. आणि मूळ विषयाला धरूनच मुलाखत असावी. समजा जर मुलाखत राजकीय विषयाशी निगडीत असेल आणि आपण त्यांच्याशी वेगळ्याच कोणत्या तरी गोष्टीवर गप्पा मारत असू तर मग ती मुलाखत गणते. मुलाखतीचा समारोप. आता मुलाखतीचा समारोप म्हणजे मुलाखतीचा शेवट आणि आपला पण व्हिडिओचा हा शेवट आहे. तर मुलाखतीचा समारोप हा एकदम परिणामकारक हवा. जसं की आपल्या व्हिडिओचा हा शेवट म्हणजे तुम्हाला मुलाखत समजली अशी मी आशा करते. पण मुलाखतीचा समारोप कसा असावा, एकदम परिणामकारक, की ज्याच्यातून
श्रोत्यांना, प्रेक्षक वर्गांना आणि वाचक वर्गांना काहीतरी मिळालं, काहीतरी घेता आलं असा असावा. एकदम प्रभावी निवेदनाने ना समारोप केला पाहिजे, एकदम अट्रॅक्टिव्हली बोलून, आणि तो योग्य वेळी करता आला पाहिजे की ह्या पर्टिक्युलर टायमिंगला इथे मुलाखत संपलीच पाहिजे. ह्या अनुषंगाने मुलाखतकाराने एकदम हसत खेळत मुलाखत संपवली पाहिजे. आणि मुलाखत इतकी अविस्मरणीय असली पाहिजे ना की खरंच म्हणजे मुलाखत लक्षात, आता मी ज्या मुलाखती ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या, वाचल्या होत्या, त्या मुलाखतींचा मी तुम्हाला इथे रेफरन्स दिला. म्हणजे मुलाखत कशी लक्षात राहिली पाहिजे आपल्या, एवढी आकर्षित मुलाखत बनली पाहिजे. आता आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करत, छान छान कमेंट करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. आई शपथ.